अशीच महाराष्ट्रासारखी परिस्थिती देशभरामधल्या अनेक राज्यांमध्ये होती. जाट होते, राजपूत होते, गुर्जर होते, पाटीदार होते. या सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या राज्यातल्या मागण्या डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी 103वी घटना दुरुस्ती आणली आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासांचं आरक्षण आणलं, 10% आरक्षण आणलं, घटना दुरुस्ती करून आणलं. त्या घटना दुरुस्ती करून जे काही ईडब्ल्यूएस आरक्षण आणलंय त्याची प्रस्तावना मुख्यमंत्री महोदयांनी वाचावी. मग ईडब्ल्यूएस 10% आरक्षण गोरगरिबांचं दिलेलं असताना परत तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी या महाराष्ट्रामध्ये स्पेशल कायदा करून 10% एससीबीसीचं आरक्षण आणलं. ते कशासाठी आणलं, त्याचा हेतू काय आहे, कोर्टामध्ये तशी ते का भूमिका मांडतायत, हे सगळं असताना मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं आज जवळजवळ मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट झालाय. आता आमचा प्रश्न असा आहे की आता हा ओबीसी जाणार कुठं? ओबीसी आरक्षणाचा गळा घोटण्याचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी केलंय. आमची एक विनंती आहे, आम्ही गावोगाव फिरतोय, आम्हाला कल्पना आहे आम्ही कारखानदाराची पोरं नाही, आम्ही आमदारांची पोरं नाही, आम्ही मंत्री आमच्या पाठीमागं कोण नाहीत, सरकार आमची मागणी मानायला तयार नाही, विरोधी पक्षनेते विरोधी पक्ष ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या सर्व जातीमधल्या सर्व संघटनांच्या प्रमुखांना माझी विनंती आहे, ओबीसीच्या सर्व संघटनांनी, सर्व जातीपातीच्या संघटनांनी या उद्याच्या 1 सप्टेंबरच्या मोर्चात सामील व्हावं. जर तुम्ही जाती जातीमध्ये भांडत बसला, जर फक्त जातीचीच मागणी पुढे रेटत बसला, तर हे तुमच्या आमच्या ताटातलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. ज्या 12 जिल्ह्यामध्ये पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामधून ओबीसी हद्दपार झालेला आहे. शेकडोनं उदाहरणं आमच्याकडे आहेत. तेव्हा आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय. हे ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी सामाजिक न्यायाचं धोरण संविधानाचं होतं, घटनेचं होतं, बाबासाहेबांचं होतं, त्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी 1 सप्टेंबरचा मोर्चा आपण मुंबईला घेऊन जात आहोत. तो मोर्चा फक्त महाराष्ट्रातील नाही, फक्त भारत देशातील नाही, तर जगातला सर्वात मोठा मोर्चा असेल. एवढी माझी या सर्व महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतींना 1 सप्टेंबरच्या मोर्चामध्ये सामील होण्याची विनंती आहे.